जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपली संस्था पर्यावरण दक्षता मंडळ ही गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये आपली संस्था सुरू झाली असली तरी आता कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मुरबाड, नवी मुंबई, मुंबई यासारख्या एरियामध्ये देखील आता आपलं कार्य पसरत चाललेलं आहे आणि अनेक उपक्रम आपल्या संस्थेचे या माध्यमातून सुरू आहेत. जसं आपण दर एपिसोडमध्ये एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तसं आज आपण जाणून घेणार आहोत निसर्ग भटकंती या विषयाबद्दल. निसर्ग भटकंती हा आपला संस्थेचा एक प्रकल्प आहे, ज्यामध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये लोकांना घेऊन जातो. म्हणजे यामध्ये विविध विषयांवरती आपण त्यांचे नेचर ट्रेल ऑर्गनाईज करतो. प्रत्येक महिन्याचा 1 किंवा 2 रविवार आपण निसर्ग भटकंतीचं आयोजन करत असतो. ठाणे, डोंबिवली, कल्याण याच्या आसपासच्या अनेक विविध हॅबिटॅट्स म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जंगलामध्ये आपण निसर्ग भटकंती करतो. त्यानंतर गवताळ प्रदेश आहे, वेटलँड्स आहे, अशा विविध प्रकारच्या हॅबिटॅट्समध्ये आपण निसर्ग भटकंतीचं आयोजन करतो. आणि याच्या माध्यमातून आपण बर्ड वॉचिंग, नंतर बटरफ्लाय वॉचिंग, झाडांची माहिती, असं अनेक विषय आपण या निसर्ग भटकंतीच्या माध्यमातून करत असतो. हे आपण यासाठी कुठला एज ग्रुप नाही, सर्वजण या निसर्ग भटकंतीमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचे सायंटिफिक नॉलेज आपण या भटकंतीच्या माध्यमातून लोकांना देत असतो. त्यानंतर आजच्या विषयाकडे वळताना, आजचा जो आपला विषय आहे त्याचं नाव आहे जलसाक्षरता. म्हणजे आजचं जे आपलं सत्र आहे ते 47वे सत्र आहे आणि ऑलमोस्ट गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून, म्हणजे फेब्रुवारी 2024 पासून आपण खुली पर्यावरण शाळेच्या माध्यमातून दर शुक्रवारी भेटत आहोत. जलसाक्षरता म्हणजे जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याचा पाण्याचा उपयोग, सदुपयोग आणि दुरुपयोग याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. तर आपल्यासोबत आज जे या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांची मी तुम्हाला थोडक्यात सरांचा परिचय करून देते. प्रोफेसर विद्याधर वालावलकर सर आपल्याला आज या विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेचे ते फाउंडर मेंबर आहेत. त्यानंतर ठाण्याचं VPM पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिकडे त्यांनी साधारण 25 ते 30 वर्ष तिथे ते लेक्चरर म्हणून कार्यरत होते. इंडो फ्रेंच टेक्निकल असोसिएशन, इंडियन वॉटर वर्क असोसिएशन यासारख्या अनेक संस्थांचे ते लाईफ मेंबर आहेत. त्यांनी 2001 मध्ये व्हेहिक्युलर ट्रॅफिक पोल्युशन इन ठाणे सिटी या विषयावरती एक पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या संस्थेचं जे आपलं पर्यावरण नावाचं मॅगझिन आहे, जे गेली 21 वर्ष पर्यावरणामध्ये म्हणजे पर्यावरण विषयाला वाहिलेलं आहे, तर त्या मॅगझिनचे ते संपादक देखील आहेत. म्हणजे अनेक प्रकारच्या त्यांनी या विषयामध्ये भरपूर कार्य केलेलं आहे पर्यावरण या विषयात. तर फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजच्या विषयाचं नाव आहे जलसाक्षरता. नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे जलसाक्षरता, याला म्हणजे याचं महत्व काय किंवा याचा पूर्ण अर्थ काय, तर साक्षरतेचा अर्थ पाण्याची अक्षरं वाचता येणं,
म्हणजे पाणी नावाचा जो विषय आहे त्याची अक्षरं वाचता येणं आणि पाण्याच्या बद्दलची माहिती म्हणजे त्याची जी टर्मिनॉलॉजी आहे पाण्याची ती आपल्याला माहिती होणं. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असं म्हटलं की मग आपल्याला फार दुष्काळच आठवतं, तर तसं नाहीये. तर पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे स्वच्छ पाण्याचं दुर्भिक्ष असा विषय येऊ शकतो. पुरामध्ये भरपूर वेळेला आपल्या आजूबाजूला भरपूर पाणी असतं पण पिण्यासाठीच पाणी आपल्याकडे नसतं. तर त्यावेळेला पाणी असून सुद्धा पाणी नाही म्हणजे पिण्याचं पाणी नाही अशा स्वरूपाचं दुर्भिक्ष. त्यामुळे जलसाक्षरतेमध्ये हाच प्रश्न याच्या पुढे कदाचित उभा राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सभोवताली कदाचित असं म्हटलं जातं ना की ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व ठिकाणच्या समुद्राची पातळी जर वाढली तर वाढलेली समुद्राची पातळी कदाचित काही मोठी शहरं गिळंकृत करू शकते, विशेषतः किनाऱ्यावरची. विशेषतः मुंबई ठाण्याकडे हे संकट नक्की येऊ शकतं कारण आपल्याला समुद्र सपाटीला आपण ऑलमोस्ट आहोत. तर त्यावेळेला पाणी भरपूर असेल परंतु ते पाणी वापरण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य नसेल. आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे विज्ञानाचं जसं आपण बाकी शिक्षण घेतो तसं पर्यावरणामध्ये पाण्याचं शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सगळ्यांना भूगोलामध्ये शिकवलं गेलंय की आपल्याला आपल्या पृथ्वीवरती जवळजवळ 70% पाण्याने व्यापलेली आहे पृथ्वी आणि 30% ही जमीन आहे. आता 70% पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीला पाण्याचं दुर्भिक्ष का असावं असा प्रश्न आपल्याला साहजिक पडेल. परंतु 70% जरी पाण्याने व्यापलेली असली तरी ते सर्व समुद्र आहेत आणि त्या सर्व समुद्रात असलेलं जे सगळं पाणी आहे ते खारं पाणी आहे आणि 30% जमिनीवरती जे पाणी पडतं तर ते पाण्यातलं काही पाणी आपल्याला पेयजल किंवा वापरण्यायोग्य पाणी म्हणून वापरता येतं. म्हणजे अगदी तुम्ही असं समजा की पर्सेंटेजच्या भाषेत बोलायचं झालं तर 97.3% पाणी हे खारं पाणी आहे आणि 97.3 सोडून उरलेलं जे पाणी आहे 3%, जवळजवळ 3% ते पाणी आहे हे पिण्यायोग्य किंवा हे पाणी गोड पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये क्षाररहित अशा स्वरूपाचं पाणी आहे. म्हणजे क्षाररहित म्हणजे पूर्ण क्षार रिमूव्ह झालेले नाही आहेत परंतु ते खारं पाणी नाही, त्यामुळे ते पाणी वापरण्यायोग्य पाणी आहे. याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 68% पाणी म्हणजे या 3%तलं 68% पाणी हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आहे, हे 68.7% आहे. नंतर 30% पाणी जे आहे ते जमिनीच्या खाली आहे म्हणजे ते गोड पाणी आहे परंतु ते जमिनीच्या खाली आहे. आणि फक्त असं समजा की उरलेलं पाणी म्हणजे 68.7 अधिक 30 उरलेले जे 2.5 किंवा 3% पाणी आहे म्हणजे एकूण 97.3 पैकी गेल्यानंतर राहिलेल्या 3%तलं 2.5% पाणी हे आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आता इतकं स्वरूप आपण बघितल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे असलेल्या पाण्याचं महत्व किती आहे. ते आपण सहजपणे आपला नळ उघडतो आणि त्या नळातलं पाणी आहे ते त्याच्या खाली हात धुतो, पाय धुतो, कदाचित 2, 4, 6 बादल्यांनी आंघोळ करतो आणि ते पाणी सहजपणे सोडून देतो. नळाचा फ्लश म्हणजे टॉयलेटचा फ्लश 1दा 2दा 3दाही काय वेळेला दाबतो. या सगळ्यातनं जाणारं जे पाणी आहे ते अतिशय शुद्ध पाणी असतं, ते वापरण्याजोगं पाणी असतं आणि ते आपण गरजेच्या पेक्षा जास्त वापरतो आणि त्यामुळे त्या पाण्याचं रूपांतर हे चांगल्या पाण्यातनं खराब पाण्यामध्ये होतं. बघा हा का पाण्यामध्ये जर थोडीशी गढूळपणा असला पाण्यामध्ये म्हणजे टर्बिडिटी असली किंवा पाण्याचा रंग हा नॅचरली जो स्वच्छ असतो म्हणजे ट्रान्सपरंट असतो तसा नसला किंवा बाकीचे आपण लगेच करू शकत नाही परंतु पाण्याचा पीएच म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या ऍसिडिटीची व्हॅल्यू ही जर ऍसिडिक किंवा जास्त अल्कलाईन असली, पाण्याचा वास जो आपण सहज घेऊ शकतो वास जर पाण्याचा अग्राह्य किंवा आपल्याला न आवडणारा असला आणि पाण्याची चव ही जर आपल्याला न आवडणारी असली तर लगेच आपण पाणी बाजूला ठेवतो. तर या 5 प्रकारच्या टेस्टने कुठलंही पाणी तपासलं तर ते पाणी आपल्याला मानवाला उपयोगी आहे की नाही हे आपल्याला लगेच समजू शकतं. यातला पीएच जो आहे तो फक्त आपल्याला कदाचित एखाद्या टेस्टने करायला लागेल पण उरलेल्या 4ही ज्या गोष्टी आहेत
या सहजपणे डोळ्यांनी आपल्याला, डोळे आणि आपल्याला जी पंचेंद्रिय दिलेली आहेत त्या सगळ्या पंचेंद्रियांनी आपल्याला आरामामध्ये त्या पाण्याची क्वालिटी म्हणजे पाणी कसं आहे हे आपल्याला समजू शकतं. जलसाक्षरता ह्याच्यामध्येच आहे. आपण जर चुकून एखादं पाणी घेतलं आणि ते प्यायल्यानंतर तोंडामध्ये आपल्याला योग्य प्रकारची चव लागली नाही तर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपलं तोंडातनं ते पाणी लगेच चुळीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतं. पाण्याची आपल्याला लागलेली सवय म्हणजे आपण एका गावातून दुसऱ्या गावात गेलो ना तरी सुद्धा आपल्याला पाण्याची चव बदललेली आढळते. खरं काय बदललेलं असतं तर पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण जे आहे ते थोडंसं विरघळलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक गावातल्या पाण्याला वेगवेगळी चव असते. जसे जसे आपण खेडेगावात जाऊ तसे तसे जमिनीच्या खालचं जे पाणी विहिरीच्या स्वरूपामध्ये तिथे वापरलं जातं. म्हणजे स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे 80% खेड्यामध्ये अजूनही जमिनीच्या खालचं पाणी म्हणजे भूमिगत पाणी जे आहे ते सर्व वापरासाठी वापरलं जातं. आणि बाकी सगळं जे पाणी आहे ते सगळं पाणी हे मेनली शहरामध्ये आपल्याकडे कुठलंही लोकल पाणी म्हणजे तिकडचं पाणी वापरलं जात नाही, तर ग्रामीण भागामध्ये साठवलेलं जे पाणी आहे ते शहरापर्यंत आणून शहरामध्ये पाणी वापरलं जातं. बघा कसं आहे माहितीये का की साधारणपणे हे भूमिगत पाणी जे आहे की नाही ते साधारणपणे 158 तालुके असे आहेत. टोटल देशामध्ये 639 जिल्हे आहेत. त्यातले 158 जिल्हे असे आहेत म्हणजे जवळजवळ 160 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये जमिनीच्या खालचं पाणी सुद्धा खारं आहे. म्हणजे ते कदाचित अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये आहेत की ते जमिनीमध्ये क्षार जास्त आहेत किंवा ते समुद्राच्या किंवा तत्सम प्रकारच्या पाण्याच्या साठ्याच्या जवळ आहेत आणि त्यामुळे तिथलं पाणी खारं आहे. ज्याच्यामध्ये खारं पाणी आहे तसंच काही जिल्ह्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे क्षार पण आहेत. म्हणजे 267 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईड्स आहेत. आता ही फ्लोराईड्स पाण्यात जर जास्त प्रमाणात असली तर ती तुमच्या दातांना आणि शरीरावरच्या अनेक गोष्टींना कायमचा त्रास देऊ शकतात. तसंच 385 जिल्हे असे आहेत असं म्हटलंय की त्याच्यामध्ये अतिरिक्त नायट्रेट आहे. नायट्रेट हे एका विशिष्ट प्रमाणात आवश्यक असतं, वनस्पतीच्या वाढीला सुद्धा आवश्यक असतं, परंतु ते अतिरिक्त असल्यावरती त्याचे वाईट परिणाम असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं नायट्रेट इव्हन 53 जिल्हे असे आहेत की ज्या 53 जिल्ह्यामध्ये जमिनीखालच्या पाण्यामध्ये अतिरिक्त आर्सेनिक आहे. आर्सेनिक हे तर पॉइझन आहे आणि ते पाण्यामध्ये सॉल्टच्या स्वरूपात येणं आणि ते चुकून आपल्या पोटात जाणं याचे भरपूर आपल्यावरती दुष्परिणाम होऊ शकतात. नंतर 63 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामधल्या पाण्यामध्ये जमिनीखालच्या पाण्यामध्ये शिस, क्रोमियम किंवा कॅडमियम मिळतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की पाणी नुसतं पाणी नसतं तर पाणी हे उत्तम विद्राव्य म्हणजे द्रावण, त्याचं कुठलंही पदार्थ त्याच्यामध्ये विरघळू शकतो अशा प्रकारचं आहे. आणि त्यामुळे पाण्यामध्ये विरघळलेली प्रत्येक वस्तू ही आयदर पार्शली म्हणजे कुठलीही वस्तू पृथ्वीच्या पाठीवरची ही थोडीशी किंवा अधिक प्रमाणात पाण्यामध्ये सहजपणे विरघळते आणि तिच्या विरघळण्याच्या प्रमाणावरती तिचा पाण्यामधला प्रेझेन्स आवश्यक म्हणजे आपल्याला कळतो. या सगळ्या विरघळलेल्या गोष्टींचा आपल्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो जर आपण ते अननोईंगली ते पाणी कंझ्युम केलं तर. बघा कुठल्याही पाण्याला रंग जर वेगळा असला, कुठल्याही पाण्यामध्ये टर्बिडिटी असली तर आपल्याला समजू शकतं की पाण्यामध्ये काहीतरी आहे. परंतु विरघळलेला पदार्थ जर पाण्यात असला तर ते पाणी ट्रान्सपरंट दिसतं आणि त्यामुळे ते पाणी आपल्याकडनं कंझ्युम केलं जाऊ शकतं आणि त्यातल्या सगळ्या विद्राव्य गोष्टींचे आपल्यावरती दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून पाण्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळवणं आवश्यक आहे. म्हणून नवीन गावात गेल्यानंतर आपल्याला जर वेगळी चव किंवा वेगळ्या प्रकारचं पाणी लागलं तर त्या गावाबद्दलची माहिती काढणं आवश्यक आहे आणि मगच तिथलं पाणी प्यायलं पाहिजे. अन्यथा तिथे उपलब्ध असलेलं मिनरल वॉटर हे पिणं आवश्यक आहे. पाण्यामधल्या या सगळ्या पाण्याचं एक सायकल आहे माहिती आहे ना, मोठी सायकल आहे की जे पाणी समुद्रातलं असतं त्या पाण्याला सूर्याची हीट मिळते. हीट मिळालेलं पाणी हे परत एक इव्हापोरेट होतं. त्या बाष्पापासून पुढे वरती जाऊन त्याचे ढग बनतात. ढग बनले की ते ढग हवेमध्ये ट्रॅव्हलिंग करतात आणि ते जेव्हा पृथ्वीच्या म्हणजे आपल्या जमिनीच्या वरती आले की त्याच्यामध्ये आतमध्ये एक वर्षण म्हणजे प्रेसिपिटेशन होतं. हे प्रेसिपिटेशन झालेलं पाणी जे आहे ते पावसाच्या स्वरूपामध्ये खाली पडतं. खाली पडलेलं पाणी जे आहे ते पृथ्वीवरती पडताना सुद्धा
आणि त्याच्यानंतर जमिनीवरनं वाहताना सुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी मिसळल्या जातात. त्याच्यानंतर त्यातलं काही पाणी जे आहे ते जमिनीच्या अंतर्गत म्हणजे जमिनीच्या आतमध्ये पर्कोलेट होतं आणि काही पाणी आहे ते जमिनीवरनं परत वाहत जाऊन नदीच्या माध्यमातून खाडीच्या माध्यमातून सर्वात शेवटी समुद्राला मिळतं. हे पाण्याची सायकल सगळ्यांना माहिती आहे. या पाण्याच्या सायकलमध्ये शुद्ध पाणी कुठे असतं तर ते पावसाचं पडणारं पाणी जमिनीवर येईपर्यंत हे भरपूर शुद्ध प्रमाणात असतं. म्हणजे जिथपर्यंत ते जमिनीला टच होत नाही तिथपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे क्षार हे मिसळत नाही. जमिनीवरती येईपर्यंत हवेतले काही प्रकारचे गॅसेस जे हवेमध्ये अबंडंटली म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत ते सगळे हवेतले गॅसेस हे त्याच्यामध्ये विरघळले जातात. पण त्याचं जे विरघळण्याचं प्रमाण आहे ते एकदम कमी असतं, कारण हवेमध्ये अशा प्रकारच्या पाण्याचा जो प्रवास होतो म्हणजे ड्रॉपच्या स्वरूपामध्ये त्याच्या सरफेसच्या संपर्कात आलेली हवा आणि त्यातून मिसळलेले अशा प्रकारचे गॅसेस इतकेच त्याच्यामध्ये जाऊ शकतात. या सगळ्या गॅसेसचाही दुष्परिणाम आहे. म्हणजे त्यातून काही कार्बोनिक ऍसिड सारखी ऍसिड सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म होऊ शकतात. त्या शिरलेल्या गॅसेसची पाण्याची प्रक्रिया होऊन त्याच्यापासून काही संयुग तयार होतात. परंतु याचं प्रमाण आहे ते एकदम कमी असतं. अशा प्रकारचं गॅसेस पाण्यामध्ये मिसळण्याचं प्रमाण कुठे जास्त असतं तर ज्या ठिकाणी हवेचं पोल्युशन जास्त असेल तिकडे. जिथे नॉर्मल हवेमध्ये H2S किंवा इतर प्रकारचे गॅसेस की जे क्लोरीन आहे की जे हवेमध्ये नको आहेत अशा प्रकारचे गॅसेस जर मोठ्या प्रमाणावरती असले विशेषतः इंडस्ट्रियल एरियामध्ये तर ते सगळे गॅसेस या पाण्यामध्ये विरघळून पाण्याबरोबर खाली येतात. काही वेळेला याचं प्रमाण तर इतकं जास्त होतं की पडणाऱ्या पाण्याला ऍसिड रेन असं म्हणतात आणि त्या ऍसिड रेनचा तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे ज्याच्यावरती ते पडतं त्याच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो. या सगळ्या पाण्याच्या एकूण पडण्यावरती म्हणजे ही जी सायकल आहे की नाही या सायकलमध्ये पाण्याचं इव्हॅपोरेशन परत त्याचं कंडेन्सेशन आणि त्याचं पावसाच्या स्वरूपात पडणं आणि परत जमिनीवरनं वाहून समुद्राकडे जाणं या वॉटर सायकलवरती सगळ्यात जास्त परिणाम कोण करतो तर तो आता माणूस करतोय. कारण माणसाने काय काय चालू केलं बघा. माणसाने शेती चालू केली त्यामुळे पाण्याचा वापर हा करण्याची एक नवीन पद्धती सुरू झाली. याच्यापूर्वी ते पाणी जंगलात दऱ्याखोऱ्यात पडून ते सगळ्याच डोंगर दऱ्यातनं वाहत येऊन काही ठिकाणी साठायचं पण उरलेलं पाणी वाहून शेवटी समुद्रामध्ये जायचं. तर माणसाने त्या पाण्याचा वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे शेती हा सगळ्यात मोठा विषय आहे की ज्याच्यासाठी आपण पाणी आपल्याला आवश्यक आहे म्हणून आपल्याला गरजेप्रमाणे पावसाच्या वेळेला पण म्हणजे पाऊस पडतो तेव्हा पण शेती करतो आणि त्याच्यानंतर शेती करण्यासाठी पाऊस साठवून ठेवायला सुरुवात केली. म्हणजे मोठ्या मोठ्या नद्यांवरती धरणं बांधली, नंतर हळूहळू जे कालवे जातात त्याच्यावरती बांध बांधले आणि सगळीकडे पाणी अडवायला सुरुवात केली. त्यामुळे सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे तो आपल्याला लागणाऱ्या पाण्यासाठी आपण पाणी अडवायला सुरुवात केली. दुसरं आहे वातावरणीय बदल. ज्या प्रकारचं ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्यावरती परिणाम होतोय, ठिकठिकाणी टेम्परेचर वाढतंय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यावरती होत आहेत. त्याप्रमाणे काही ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे ना पाऊस पडण्याची ती एकदम अग्रेसिव्ह झाली आहे. म्हणजे एकदम जोरात पाऊस पडतो किंवा काही ठिकाणचा पाऊस एकदम अदृश्य होतो. या सगळ्या प्रक्रियेला गती देणारे हे वातावरणीय बदल आहेत. त्याच्यानंतर जंगलांचा विनाश केला गेलाय. सगळ्या प्रकारच्या जंगलांचा माणसाच्या आवश्यकतेसाठी आपण जे कटाई केली आहे त्या कटाईतून काय झालं तर तिथे आवश्यक असणारं वातावरण निर्माण होणं. म्हणजे पावसाचे ढग आल्यानंतर ते ढग थांबून त्यांनी तिथे वर्षाव करणं याच्यासाठी जे काय जमिनीवरची प्रक्रिया लागते ही सगळी प्रक्रिया या झाडांच्या अदृश्य होण्यातनं थांबली आणि ती थांबल्यामुळे ते जे ढग आहेत ते सरळ पुढे निघून जातात. अशा प्रकारच्या प्रोसेसमुळे ते ढग अशा ठिकाणी बरसतात की जिथे त्यांचा आवश्यकता नाहीये आणि जिथे आवश्यकता आहे तिथे तो पाऊस पडत नाहीये. पाऊस पडल्यानंतर सुद्धा या झाडांच्या अस्तित्वामुळे झाडांवरती पडणारा पाऊस सुसह्य आहे. तो खालची जमीन आहे त्याचं प्रोटेक्शन करतो. पण झाडच जर नसली तर वरनं धबाधबा पडणारा पाऊस हा सगळी जमीन धुवून नेतो. आणि तुम्हाला आढळत असेल की पावसाळ्याचे जवळजवळ पहिले काही दिवस म्हणजे पहिले 2, 2.5, 3 महिने पावसाचे आपल्याकडचं सगळं पाणी हे गढूळ पाणी असतं. स्वच्छ पाणी पावसात मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला पाऊस पडल्यानंतर थोडीशी जमीन उचलून ती सगळी नद्यांच्या मार्फत किंवा
ती सगळी जमीन ही छोट्या छोट्या ओढ्यांच्या, प्रवाहांच्या, नद्यांच्या मार्फत शेवटी ते समुद्राकडे व्हायला सुरुवात करते. या नदीचा जो प्रवाह आहे, म्हणजे याच्यामध्ये वाहणारी जी माती आहे ना, ती माती तिथे डेव्हलप व्हायला कित्येक वर्ष लागली आहेत, परंतु ती धुवून काढायला आपल्याला 1 वर्ष पण नाही लागलं, जर तिथलं त्याचं प्रोटेक्शन जे आहे डोक्यावरती पडणाऱ्या पावसाचं, ते जर आपण काढून घेतलेलं असलं तर. त्याच्यानंतर भूगर्भीय पाण्याचा अनिर्बंध उपसा. आपण जेव्हा पाऊस थांबू शकत नाही, मग आपण लावलेली शेती आहे, मग त्याच्यासाठी जमिनीमध्ये खोलवर विहिरी खणल्या आणि जमिनीच्या पोटातलं पाणी पण काढायला सुरुवात केली. आणि ते इतकं काढलं आता की तिथे काही ठिकाणी जमिनीच्या खाली कित्येक हजार फूट आपल्याला जायला लागतं पाण्यासाठी. जिथे जमिनीच्या पूर्वी काही 100 फुटावरती तुम्हाला पाणी मिळत होतं, तिथे काही 1000 फूट जायला लागतं. हा सगळा जो प्रवास आहे ना, तो प्रवास वाळवंटीकरणाकडे जाणारा आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण, म्हणजे आजच वर्तमानपत्रातली बातमी आपण वाचली तर आपल्याला कळेल की मराठवाडा आणि त्या परिसरातल्या जंगलाचा जो ऱ्हास झालेला आहे, तो एका आंतरराष्ट्रीय संघटनेने तो ऱ्हास एकदम सिरियस आहे किंवा वाळवंटीकरणाकडे चाललेला प्रवास आहे, अशा स्वरूपाचं काही विधान आपल्याबद्दल केलेलं आहे. शहरीकरण हा एक मोठा विषय आहे. म्हणजे शहरीकरणामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा सर्व दूर घरापर्यंत, म्हणजे आपल्या अगदी दरवाजापर्यंत आणून ठेवाव्यात, म्हणून तिथे सगळीकडे सिमेंटिंगने अत्यंत चांगल्या प्रकारचे रस्ते, पॅरापिट वॉल, नंतर त्याच्यानंतर चांगल्या प्रकारच्या काय म्हणतात ते तुम्हाला चालायसाठी गोष्टी, नंतर ब्रिज, आणि हे सगळं बांधायला मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झाली. आणि आपल्याला सवयच आता अशी लागली आहे की आपल्याला बघू तिथे माती जर दिसली तर आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जमिनीमध्ये पर्कोलेट व्हायला पाहिजे पाणी, किंवा जमीन भिजली पाहिजे, त्याच्यातून त्या जमिनीचं तापमान आणि त्याच्या आसपासचं सगळ्या प्रकारचं जीवन, सहजीवन किंवा तिथली बायोडायव्हर्सिटी जिवंत राहिली पाहिजे. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी बाजूला राहून केवळ माणसांच्या सुखसोयीसाठी आपण मोठ्या प्रमाणावरती शहरीकरणातनं जास्तीत जास्त सुखसोयी माणसासाठी केल्या पाहिजेत. या सगळ्याचा परिणाम आहे ना, तो पाण्याच्या क्वालिटीवरती होतोय. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की लक्ष घातलं पाहिजे. कसं आहे माहितीये का, आता ना सगळ्या पावसाचं पडणारं पाणी आहे ना, ते पाणी जर आपण प्रमाण धरलं तर त्या पाण्यातलं, म्हणजे या शुद्ध पाणी जे आहे ना, जे आपल्याला मिळतं असं आपण म्हणतो, त्याच्यातलं 70% पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं. म्हणजे शेतीच्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरलं जातं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला अन्न मिळणार नाही. आणि 17% केवळ जमीन सिंचनाखाली असून सुद्धा त्या 17% जमिनीसाठी हे 70% पाणी वापरलं जातं. नंतर हे उद्योगधंदे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज, की जे दुसऱ्या प्रकारे माणसाला सगळ्या प्रकारचं उत्पन्न पण मिळवून देतात आणि सुखसोयी पण मिळवून देतात, हे त्यातलं 20% पाणी वापरतात. त्यामुळे 70 आणि 20 हे 90% पाणी हे शेती आणि उद्योगधंदे याच्यासाठी वापरलं जातं. फक्त 10% पाणी असं आहे की जो माणूस वापरतो घरगुती वापरासाठी. आपण घरगुती वापरासाठी जे पाणी वापरतो ते त्यातलं 10% पाणी आहे. त्यामुळे हे असं बायफर्गेशन केल्यानंतर खरं म्हणजे या पृथ्वीवरती सजीव किती आहेत, असे सजीव आहेत, त्या सगळ्या सजीवांना पण हेच पाणी लागणार आहे. म्हणजे जेवढे जिवंत प्राणी आहेत, जेवढी जिवंत झाडं आहेत, जेवढी जंगलं आहेत, जेवढ्या बागा लावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जी झाडं आहेत, या सगळ्यांना लागणारं पाणी पण हेच पाणी आहे. हे पाणी येणार कुठून? आता माणसाने आपल्या हव्यासासाठी जास्तीत जास्त पाणी खेचायला सुरुवात केली आहे. म्हणजे जर ग्रामीण भागामधला एखादा माणूस असला तर त्याच्या पर कॅपिटा, म्हणजे पर हेड पाण्याचं कन्झम्पशन जर 40 गॅलन असेल किंवा 40 तुम्ही काय म्हणा युनिट्स असेल, तर शहरामध्ये असलेल्या माणसाचं अशा प्रकारचं कन्झम्पशन जे आहे ते 220-230 पर्यंत आहे. म्हणजे 424 म्हणजे 6 किंवा 7 पट आहे. म्हणजे जर ग्रामीण भागातनं माणूस उठून जर तो शहरामध्ये आला आणि पॉश फ्लॅटमध्ये राहायला लागला तर तो 6 पट जास्त पाणी वापरायला सुरुवात करतो. आणि दुसरं, ग्रामीण भागामध्ये पडणारं पाणी जे आहे ना, ते पाणी तिथे जमिनीमध्ये मुरतंय, तिथल्या विहिरीमधनं उपलब्ध होतंय, तिथल्या प्रवाहामध्ये आहे, तलावांमध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. परंतु शहरामध्ये तर असं पाणी जमिनीत मुरायला चान्सच नाही. आकाशातनं पडलेलं पाणी पण आपल्या इथे लगेच साठेल म्हणून अत्यंत उत्तम प्रकारची संरचना बांधून ते फ्लड वॉटर म्हणून ते लवकरात लवकर जवळच्या प्रवाहात वाहून नेता यावं
याच्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था या अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करताना दिसतात. आणि या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला शहरामध्ये जे पाणी उपलब्ध होतं ते पाणी आपण परत ग्रामीण भागातनं उचलतो आणि अल्टिमेटली याच्यामध्ये जे जीवनदायिनी म्हणजे जीवन प्रकाराला आवश्यक आहे किंवा अन्नधान्यासाठी पिकवण्यासाठी जे पाणी आवश्यक आहे किंवा ग्रामीण भागातल्या सर्व झाडझाडोराला जे पाणी आवश्यक आहे किंवा तिथल्या जंगलांना जे पाणी आवश्यक आहे हे न देता ते पाणी तिथून उचलून शहरात आणून ते अत्यंत चांगल्या अत्यंत चैनीच्या प्रकारासाठी वापरलं जातं. हा या सगळ्या सिस्टमचा दोष आहे. आपल्याकडे अशा प्रकारे पाणी कमी पडायला लागल्यानंतर अनेक प्रकारचे शोध मानवाने आपल्या डोक्याने लावलेत. त्याच्यामध्ये असं म्हटलं की आपण खारं पाणी गोड करू शकतो आणि त्यामुळे आपण असं केलं की समुद्रातलं पाणी उचलायला सुरुवात केली आणि ते गोड करून वापरायला. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग आता याच्या अगोदरच्या सरकारने मोठ्या प्रमाणावरती करायला सुरुवात केलेली. त्याच्यासाठी 3 मोठे प्लांट पण उभारायला सुरुवात केलेली. आणि तर सगळ्या जगभरामध्ये ना असे जवळजवळ 13,000 प्रकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये 5,56,00,000 लिटर इतकं पाणी हे समुद्राचं उचलून ते गोडं केलं जातं. म्हणजे एकूण आपला वापर आहे ना पाण्याचा त्याच्या 0.5% एवढं पाणी आता आपण गोडं करून पितो, समुद्राचं पाणी गोडं करून पितो. आणि या सगळ्यामध्ये ना जी एनर्जी लागते ना ती ट्रिमेंडस आहे. ट्रिमेंड म्हणजे त्याला काही लिमिटच नाही, कारण ते जशा प्रकारे वापरले प्रत्येक प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वापरली जाते. त्याच्या अनेक प्रकारच्या प्रोसेस आहेत. त्यातल्या एक प्रोसेस आहे ती डिस्टिलेशनची आहे, ज्याच्यामध्ये पाण्याचं चक्क डिस्टिलेशन म्हणजे पूर्ण पाण्याला इव्हॅपोरेट करून मग त्याचं कंडेन्सेशन केलं जातं. त्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. दुसरा जो प्रकार आहे तो खाऱ्या पाण्याचे बर्फात रूपांतर करणं म्हणजे फ्रीजिंग करणं. आता फ्रीजिंग होताना पाणी अत्यंत शुद्ध होतं, ते मीठ बाजूला काढतं आणि फक्त पाण्याचं बर्फ बनतं. त्यामुळे तो दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे ते रिव्हर्स ऑस्मोसिस. याच्यामध्ये तर जेवढं पाणी शुद्ध करायचं त्याच्या चौपट पाणी हे वेस्ट जातं. जे पाणी आतलं सॉल्ट काढून नेतं ते पाणी सगळं वेस्ट जातं. आणि चौथं आहे ते फॉरवर्ड ऑस्मोसिस, जे हायली टेक्नॉलॉजिकल गोष्ट आहे. कसं आहे माहिती की या सगळ्या प्रकारामध्ये पाणी शुद्ध केल्यानंतर ते पाणी वापरताना त्या पाण्याची जी कॉस्ट आहे ना ती पाण्याची कॉस्ट लागते. अदरवाईज पाणी हे फ्री आहे, कारण पाणी आपल्याला नॅचरल रिसोर्स म्हणून मिळालंय. ते पाणी थोडंसं शुद्ध करून तुमच्या घरापर्यंत आणण्याची जी कॉस्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती आपण पे करतो आता. पण आता अशा प्रकारे जर पाण्यावरती आधी प्रक्रिया करून ते शुद्ध करायला लागलं आणि मग ते प्यायला लागलं तर पाण्याची कॉस्ट ही भरमसाठ वाढत जाईल. बघा तुम्ही विचार करा, आता ना आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पाणी येतं ना त्यावेळेला अनेकदा असं म्हणतो आपण की हे पाणी ताजं आहे आणि हे पाणी शिळं आहे. तर कुठलंच पाणी ताजं आणि शिळं नाही, कारण कित्येक वर्षापूर्वी पण पडलेला पाऊस जो आहे ना तो त्या धरणामध्ये पडलेला आहे ना तो तिथल्या नळातनं उचलून आपण आणतो. विशेषतः दुष्काळ जेव्हा पडतो ना तेव्हा कित्येक वर्षापूर्वी पडलेला पावसात त्या धरणाच्या तळामधनं उचलून आपण आणतो आणि तो आणल्यानंतर त्याच्यावरती विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियांचे दिवसच 7-8 दिवस आहेत. म्हणजे पाणी प्रत्यक्ष तिकडून निघाल्यानंतर ते पाणी तुमच्या विशिष्ट यंत्रणेने शहरापर्यंत आणणं, मग शहराकडे आल्यानंतर ते फिल्टरेशनच्या सिस्टीम मधून फिल्टर करणं, मग फिल्टर केलेलं पाणी परत एकदा स्टोअर करून ते एकदा चांगल्या प्रकारच्या नळातून तुमच्या घरापर्यंत आणणं, मग तुमच्या खालच्या टाकीत गोळा करणं, खालच्या टाकीतनं तुमच्या वरच्या टाकीतनं परत तुम्हाला ते सर्व करणं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागणारा वेळ जर कन्सिडर केला ना आणि लागणारी एनर्जी जर कन्सिडर केली ना तर दिवसेंदिवस पाण्याची किंमत ही हळूहळू वाढत चालली आहे. ज्या प्रकारात एनर्जीची किंमत वाढेल त्या प्रकारात आता पाण्याची किंमत वाढेल. आणि विचार करा की जर खरंच 2 किंवा 3 दिवस आपल्याकडे वीज येऊ शकली नाही तर आपण सगळेजण पाण्याशिवाय कामच करू शकणार नाही. विजेशिवाय काम करू शकणार नाही हा पहिली स्टेप. पण 3 दिवसांनी पाणी नाही मिळालं म्हणजे वीज नाही मिळालं तर 3 दिवस जगू तरी शकू आपण, पण पाणी नाही मिळालं तर आपण जगू सुद्धा शकणार नाही. जे उंच टॉवर्स आहेत ना या सगळ्या टॉवरना बाकी कुठलीही यंत्रणा नाही की ज्या यंत्रणेने पाणी वरती चढवता येईल, फक्त विजेने चढवता येईल. आणि अशा प्रकारच्या विजेच्या आणि एनर्जीच्या वापरावरती पाण्याचा वापर ज्या वेळेला अवलंबून होईल त्यावेळेला आपल्याला नक्की साक्षर होणं आवश्यक आहे की नाही, की पाणी आपल्याकडे कसं आहे, कुठून येतं, पाणी कसं आपल्याकडे येतं, त्याचा इम्पॉर्टन्स कसा आहे, आपल्याला किती स्टोअर करता येतं,
पाणी शिळं आहे की नाही, पाणी स्वच्छ कसं असतं, पाण्यामध्ये कॉन्टॅमिनेशन काय काय असू शकतं, आपल्याला काय काय त्रास होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये निश्चित हवा. आणि म्हणून जलसाक्षरता अशी टर्मिनॉलॉजी वापरायचा आम्ही प्रयत्न करतोय. बघा, आता मी एके ठिकाणी असं वाचलं की पाण्याला प्रदूषित करणारी एकूण 70,000 द्रव्य आता ज्ञात आहेत. 70,000. इतक्या प्रकारच्या गोष्टी पाण्यामध्ये विरघळू शकतात, इतक्या प्रकारच्या गोष्टी पाण्यामध्ये प्रदूषक म्हणून उपलब्ध आहेत. आणि ही सगळी प्रदूषकं आपल्यावरती, विशेषतः जे स्वच्छ पाणी पितात ना, त्या सगळ्या लोकांवरती परिणाम करू शकतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायच्या कशा, म्हणून आम्ही जलसाक्षरतेची मोहीम सुरू केली. सर्वात पहिल्यांदा हीच मोहीम सुरू केली की सगळ्यात पहिले तुम्ही जे पाणी वापरताय ना, ते पाणी वापरताय का पाणी फुकट घालवताय, म्हणजे पाण्याचा उपयोग करताय का पाण्याचा दुरुपयोग करताय. इफ यू आर युझिंग द वॉटर ऑर अब्युझिंग द वॉटर, एव्हरी टाइम वी कॅन आस्क क्वेश्चन टू अवरसेल्व्स. जेव्हा जेव्हा पाणी वापरू ना, तेव्हा आपण ते योग्य करण्याकरता वापरतोय की नाही हे जर विचारायला सुरुवात केली ना, तर माझ्या मते 50% पाण्याची खपत कमी होईल, म्हणजे 50% पाणी वाचू शकेल. इतके सोपं आहे ते. कारण अनेकदा आपण कारणाशिवाय पाणी फुकट घालवतो. हे कारणाशिवाय घालवणं बंद झालं तर आपण जवळजवळ 50% पाणी वाचवू शकतो. 50% पाणी म्हणजे असं विचार करा की आता शेवटचा 1-2 महिने आपल्याला पाणी नसतं, बाकी 9 महिने किंवा 10 महिने आपल्याला बऱ्यापैकी पाणी असतं. तर ते 10 महिन्याचं अर्ध वाचवलेलं पाणी पुढचे किती महिने पुरेल ह्याचा विचार करा. त्यामुळे पाण्याची आपल्याला कधीही स्केअरसिटी येणार नाही, इतकं पाणी आपल्याकडे उपलब्ध असतं. परंतु आपल्या गैरवापरामुळे अनेकदा पाण्याची टंचाई आपल्या समोर येते. त्यामुळे यूज अँड अब्यूज ऑफ वॉटर. नंतर आम्ही लोकांना सांगायला सुरुवात केली की पाणी कुठून येतो, तुमच्या घरी कुठून येतं त्याचा अभ्यास करा. प्रत्येक शहराची वेगळी यंत्रणा आहे. जिथून कुठून येतं, त्याच्याकडनं किती किलोमीटर आपलं गाव आहे, एवढ्या किलोमीटर मला पाण्याला ट्रॅव्हल करायला किती वेळ लागतो, मग ते कसं ट्रॅव्हल करतं, मग ते ग्रॅव्हिटीने ट्रॅव्हल करतं का त्याला पुश करायला लागतं. जर आपलं शहर त्या पाण्याच्या स्रोताच्या पेक्षा वरती असेल तर मग ते पाणी पुश करायला लागतं. अशा प्रकारचे मोटर्स कुठे कुठे आहेत, येताना सगळा सखल प्रदेश नाही आहे, तेव्हा इलेक्ट्रिसिटी किती लागते वगैरे, या सगळ्याची माहिती जर आपल्या सगळ्यांना झाली ना, तर आपल्याला पाण्याचं महत्व हळूहळू पटायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पाणी येतं, हो, म्हणजे जेव्हा पाणी येतं ना आपल्या घरी, तेव्हा ते आपण वापरतो. आणि वापरलेलं पाणी बाहेर जाणारी सुद्धा एक चांगल्या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे आहे, ज्याला आपण ड्रेनेज सिस्टीम म्हणतो. या ड्रेनेज सिस्टीम मधून ते पाणी सगळं बाहेर सोडलं जातं. हे बाहेर सोडलेलं पाणी आहे ना, ते ज्या प्रकारे बाहेर जातं आपल्या शहरातनं, आपल्या घरातनं, ते आपल्या परिसरात जातं. परिसरातनं ड्रेनेजच्या सिस्टीम मधनं जवळच्या एखाद्या तलावामध्ये किंवा खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये ते सोडलं जातं, नदीमध्ये सोडलं जातं. जेव्हा ते सोडलं जातं ना, त्यावेळेला आपल्याकडची प्रत्येक घाण घेऊन ते त्याच्यामध्ये जातं. म्हणजे आपल्याकडने आपण पाणी खराब केल्यानंतर ते खराब केलेलं सर्व पाणी त्यातल्या कंटेंट सकट वाहत कुठे जातं, तर ते जवळच्या जलस्रोताकडे जातं. आणि हे वर्षानुवर्ष जाते, आज एक दिवस जात नाहीये, हे वर्षानुवर्ष जाणारं पाणी. म्हणजे गेली 50, 60, 70 वर्ष जेव्हा ऑर्गनाइज सिस्टम लागल्या, त्या सगळ्या ऑर्गनाइज सिस्टम अशा प्रकारचं अस्वच्छ पाणी अशा प्रकारच्या रिझर्वायर मध्ये कंटिन्युअस सोडतायत. विचार करा किती प्रकारच्या गोष्टी ज्या आपण पाण्याशी मिक्स करून आपल्या घराबाहेर सोडल्यात, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आता कुठे उपलब्ध असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच्या अशा प्रकारच्या पाण्याच्या स्रोतात उपलब्ध असतील, जी कदाचित खाडी असेल, जो अल्टिमेट समुद्र असेल, पण तिथे त्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सांडपाण्याचं नियोजन, जसं पाण्या मिळवणं आवश्यक आहे ना, तसं सांडपाणीचं नियोजन करणं हा सुद्धा जलसाक्षरतेचाच विषय आहे. कारण आपण सांडपाण्याचं जर नियोजन करू शकलो तर आपण भरपूर काही करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हटलं जातं जर्मनीमध्ये की जर्मनीमध्ये तुम्हाला आवश्यक असेल ना तेवढं पाणी तुम्हाला मिळतं. म्हणजे तेवढं पाणी म्हणजे तुमच्याकडे हिशोब करून ठेवलेला आहे तेवढं पाणी तुम्हाला सरकारी रेटने, म्हणजे त्यांच्याकडचा जो रेट आहे त्या रेटने मिळतं. त्याच्यावरती जर तुमचं कन्झम्पशन गेलं तर त्या पाण्याचा दर जो आहे ना तो कित्येक पट, म्हणजे 10 किंवा 20 पट जास्त असतो. आपल्याकडे अशा प्रकारची कुठलीही सोय नाही. आपल्याकडे नळ उघडला की पाणी येतं आपल्याकडे, आणि आपण ते कितीही वापरतो, आणि ते इतक्या कमी किमतीला वापरतो, त्यामुळे आपल्याला त्याचे काही झळ बसत नाही. आणि अशी झळ न बसल्यामुळे सहजपणे गळणारे नळ,
उघडे राहणारे नळ किंवा घरामध्ये पाणी वाहून जाणं किंवा टाकी वाहत असणं आणि सतत ते गळत असणं वगैरे, या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे कधीही कोणी पटकन त्याच्यावरती उपाय करत नाही. त्याची किंमत जर आपल्याला जाणवणारी असली, म्हणजे अशा प्रकारचं पाण्याची गळती किंवा अशा प्रकारची तुमचं गळणारा नळ किंवा अशा प्रकारचं खराब झालेली पाईपलाईन, याच्याबद्दलचा होणारा दंड जो आहे ना, तो जर महाप्रचंड असला तर लोक सगळ्या प्रकारे पाण्याची काळजी करायला सुरुवात करतील. अन्यथा हे पाणी जे आहे ना, हे पाणी अशा प्रकारचं वेस्ट जाणं, याच्याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये गिल्टी कॉन्शियस सुद्धा नसतो. आणि हा त्यातला मूळ विषय आहे. त्यामुळे आम्ही काय सुरू केलं, तर जसं हे सुरू केलं तसं पाण्याच्या स्रोताबद्दल सुद्धा जाणीव निर्माण व्हावी म्हणून सुरू केलं. म्हणजे आपल्या जवळचे जे पाण्याचे स्रोत आहेत, उदाहरणार्थ आपल्या जवळचे तलाव आहेत, आपल्या जवळची खाडी आहे, याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात केली. नुसतं असं सांगून चालत नव्हतं की पाणी खराब होतंय खाडीचं, ते काय होतंय, तलाव खराब होत आहेत तर ते काय होत आहेत, याच्या संदर्भातला वैज्ञानिक अभ्यास करून आम्ही आणि एक तलावांची एक मोठी चळवळ सुरू केली आणि ठाण्यामध्ये सगळ्या तलावांची माहिती एकत्र केली आणि त्यांचं एक चांगलं प्रदर्शन बनवून आम्ही सगळ्या वॉर्डामध्ये लावायला सुरुवात केली. आणि टू अवर सरप्राईज लोकांना पहिल्यांदा कळलं की पाणी त्यांच्यामुळे खराब होत आहे. नाहीतर तिथपर्यंत लोक असं म्हणत होते की ते पाणी खराब होते ते कोणतरी महानगरपालिकेची काहीतरी चूक आहे म्हणून ते पाणी खराब होते वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बोलत होते. पण लोकांना हे कळायला सुरुवात झाली की पाणी त्यांच्यामुळे खराब होते, पाणी त्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळे खराब होते, हे समजायला सुरुवात झाली. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तलावांच्या वरती एक परिषद आम्ही घेतलेली आणि त्याच्या मार्फत लोकांना सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्याचं प्रदर्शन सगळीकडे लावलं. मग लोकांना त्या तलावांच्या बद्दलची किंवा जलस्रोतांच्या बद्दलची माहिती सांगायला सुरुवात केली. मग जलसाक्षरतेच्या अंतर्गत त्यांना त्यांच्या ज्या सवयी आहेत पाण्याच्या बद्दलच्या त्या बदलण्यासाठी आवाहन करायला सुरुवात केली. सबंध महाराष्ट्रभरातनं एक मोठ्या प्रकारचं स्पर्धा भरवली आणि त्याच्यातनं कार्टून गोळा करून त्या कार्टूनची सुद्धा एक स्पर्धा आम्ही प्रदर्शनी बनवलेली. या सगळ्या प्रवासामध्ये दररोज सहभागी होणाऱ्यांची संख्या भरपूर मोठी वाढत गेली. आणि तुम्हाला म्हणजे पाणी हे इम्पॉर्टंट आहे, पाणी हे आवश्यक आहे, परंतु ते सहज उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमत आपल्याला नाही. याच्या पुढे जाऊन त्या पाण्याच्या बद्दलचा विचार आपण करावा, या पाण्याच्या बद्दलची जाणीव आपण निर्माण करावी आणि पाण्याच्या उपयोगाची चांगल्या प्रकारची सिस्टीम क्रिएट करावी, अशा स्वरूपाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही त्याच्या माध्यमातून केला. यानंतर आम्ही पुढे सरकलो ते गणपती उत्सवामध्ये गणपतीचं विसर्जन जे तलावामध्ये होत होतं त्याच्यातनं तलावांची जी इकोसिस्टीम आहे ती सगळी डिस्ट्रॉय होत होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गेलो आणि तलावांच्या इकोसिस्टीम मध्ये अशा प्रकारचा इंटरफिरन्स, म्हणजे तो केवळ एका धर्माचा विषय नाहीये, परंतु अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या संख्येने गणपतीचं होणारं विसर्जन हे तलावाला हार्मफुल आहे हे समजावून सांगायला जवळजवळ 7 किंवा 8 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर मात्र लोकांच्या सगळ्या सिस्टीममध्ये आणि महानगरपालिकेच्या व्यवस्थांमध्ये जो जाणीवपूर्वक बदल झाला, त्या बदलातून आपल्याला म्हणजे ठाण्याने तर या सगळ्याला दिशा दिली असं म्हणता येईल. परंतु वेगळ्या प्रकारचे बाजूला पॉन्ड्स निर्माण करणं, त्याच्यामध्ये विसर्जन करणं, निर्माल्य गोळा करणं, पाण्यात काही विसर्जन केलं जाणार नाही याची काळजी घेणं, अशा स्वरूपाच्या काही सिस्टम सुरू झाल्यात. अजूनही पूर्ण सोल्युशन मिळालेलं नाहीये आपल्याला, पण तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी याच्याबद्दल सजग झालोय. आता अनेक लोक आपापल्या घरात गणपती आणायला लागलेत, ते गणपती घरातल्या घरात विसर्जित करायला लागलेत, त्याचं पाणी आहे ते झाडांना घालायला लागलेत. असे काही बदल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. तरी अजून बरंच काही करायचंय. त्याच्यानंतर आम्ही गेलो ते हे सगळं पाणी वाहून जातं त्या खाडीमध्ये आणि खाडीला तर सगळे अस्वच्छच समजत होते. त्या अस्वच्छ समजणाऱ्या खाडीच्या संदर्भामध्ये ती खाडी स्वच्छ करणारी मोहीम, म्हणजे खाडीत उतरून स्वच्छ करण्याची नाही तर खाडी स्वच्छ ठेवण्याची मोहीम, असं आम्ही एक मोहीम सुरू केली. आणि या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून सर्व दूर म्हणजे पाण्याच्या सर्व ऍस्पेक्ट वरती काम करायला या सगळ्याची साक्षरता, म्हणजे या सगळ्यातली टर्मिनॉलॉजी, या सगळ्यात असणारे घटक, या सगळ्यात असणारे स्टेक होल्डर्स, त्या स्टेक होल्डरचं त्याच्यामध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्यांना एकत्र आणून त्यांची याच्यामध्ये असलेली जबाबदारी आणि हे सांगण्यासाठी त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न, अशा प्रकारची जलसाक्षरता मोहीम सातत्याने राबवल्यामुळे आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचं पाण्याबद्दलचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जवळजवळ गेली 25 वर्ष पर्यावरण दक्षता मंडळाच्या माध्यमातून झाला. बघा कसं आहे आता की
साधारणपणे 8-10 वर्षापूर्वी या सगळ्या पाण्याच्या स्थितीमध्ये एक मोठा बदल झाला. तो म्हणजे पाणी जनरली जे अवेलेबल होतं बघा, म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात 10 किंवा 20 वर्षापूर्वी कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर सहजपणे तुम्हाला 1 ग्लास पाणी मिळत होतं. हॉटेलच्या बाहेर उभं असलेल्या माणसाला सुद्धा 1 ग्लास पाणी आणून देत होते. आता बाटलीशिवाय पाणी कोणी पित नाही, बाटलीशिवाय पाणी कोणी एकमेकाला देत नाही आणि प्रत्येक बॉटलीचे पैसे आहेत. म्हणजे पाण्याचे पैसे लागायला लागले. आणि हा जो बदल पाण्यामध्ये झाला ना, त्यामुळे त्याच्यामधनं येणाऱ्या बाटली बंद पाण्याचा एक मोठा नवीन प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून उभा राहिला. म्हणजे पाण्याला जेव्हा पैसे मोजायला लागायला लागले ना, तेव्हा त्या पाण्याच्या सुरक्षेबद्दलचा, पाण्याच्या क्वालिटी बद्दलचा कॉन्शियसनेस लोकांच्या मध्ये झाला, कारण लोक त्याच्यासाठी पैसे मोजायला लागले. पण तरी सुद्धा बघा का, अजूनही स्वस्त मिळणारी बाटली ही सहजपणे उचलली जाते, त्याच्यावरचं ब्रँड नेम पण वाचलं जात नाही आणि ती केवळ काय पॅकबंद बाटली आहे असं समजून त्याच्यावरती पूर्णपणे वैज्ञानिक विश्वास ठेवून त्यातलं पाणी पिलं जातं. आता हेही गैर आहे. हा विज्ञानाच्या अंधश्रद्धेचा अतिरेक आहे. आणि त्यामुळे आता मोठमोठे बॅरल जे येतात ते कुठून भरून आणलेले माहिती नाहीत, परंतु त्याच्यासाठी पैसे मोजणारे लोक आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारची स्टँडर्डायझेशन नाही. त्या छोट्या छोट्या बाटल्या कुठून येतात, कशा भरल्या जातात, त्याचे स्टँडर्ड कोण आहे, कुठली मालक आहे, त्याच्या कंपनी कुठली आहे, केव्हा बंद झाली आहेत, त्यांना एक्सपायरी डेट असते का, त्या उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मायक्रोप्लास्टिकचे कण येतात का, वगैरे वगैरे. अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता आपण केवळ वैज्ञानिक अंधश्रद्धेला बळी पडून प्रत्येक बाटली बंद पाणी आहे, स्वच्छ आहे असं समजून ती विकत घेऊन पितोय आता. आणि त्याच्याबद्दल पण जागृती करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता आमच्या सगळ्या जलसाक्षरतेमध्ये नवीन नवीन विषय येत आहेत. म्हणजे जसे नवीन प्रकारचे केमिकल्स, म्हणजे उदाहरणार्थ आपण गेली 50-60 वर्ष जी सगळी औषधं वापरली ना, ही सगळी औषधं आपल्या वापरानंतर आपण जेव्हा बाहेर उचलून टाकून दिलेत ना एक्स्ट्रा औषधं, ही सगळी डिझॉल्व्ड अवस्थेमध्ये जमिनीखालच्या पाण्यामध्ये उपलब्ध आहेत आता. तर याचं काय करायचं? जमिनीमध्ये अशा प्रकारची अनेक केमिकल्स उपलब्ध आहेत की जी तिथे पाण्यामध्ये नको असावीत, ती तिथे आहेत आता. त्यांचं काय करायचं? हे पाणी जमिनीच्या बाहेर काढून ज्या वेळेला बाटली बंद केलं जातं किंवा त्याच्यापासून कुठलं तरी कोल्ड्रिंक बनवलं जातं, तर या कोल्ड्रिंकमध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचे काही कण, पेस्टिसाइडचं काही पर्सेंटेज आहे असं अनेक संस्थांनी आजपर्यंत प्रूव्ह केलेलं आहे. परंतु आपण ते सगळं चालवून घेतलंय. म्हणजे जलसाक्षरतेचा स्तर कुठपर्यंत न्यायला लागेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये असलेलं कॉन्टॅमिनेशन आपण दररोज पितोय आणि ते पाण्याच्या द्वारे आपल्या शरीरात शिरते. आपलं शरीर त्याला टॉलरंट झालंय असं आपल्याला उगाच आपण गैरसमजूत करून घेऊन आपण ते सगळं कन्झ्युम करत चाललोय. इथपर्यंत नेऊन देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जलसाक्षरतेचा विषय, कारण बघा कसं आहे, बाकी हवा जी आहे ना ती आपल्याकडे नाकाद्वारे आतमध्ये जाते आपल्या शरीरामध्ये, परंतु हवेच्या स्तरामध्ये जरा जरी काही फरक झाला तरी आपल्याला लगेच जाणवतं, वास जाणवतो, मग आपण त्याची काळजी घेऊ शकतो. परंतु पाणी जे आहे ना ते पाणी पूर्ण शरीरात जातं आणि गेल्यानंतर त्याची काळजी घेणं शक्य नसतं आपल्याला पोटात गेल्यानंतर. आणि त्यामुळे पाणी शुद्धच लागतं. आणि म्हणून ते पिण्यासाठी त्याच्यामध्ये कॅमोफ्लेज म्हणजे कुठल्याही मायक्रोप्लास्टिकच्या कणाला कुठली चव नाही हो ते, आणि इतके छोटे आहेत की ते पाण्यामध्ये दिसणं पण शक्य नाही. असे अनेक छुपे कण म्हणजे जे मायक्रोबच्या स्वरूपात पूर्वी असायचे पाण्यामध्ये, ते मायक्रोब किमान शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये काहीतरी आयडेंटिफिकेशनची सिस्टीम आहे. परंतु विरघळलेली केमिकल्स, रसायनं विशेषतः, आणि हे मायक्रोप्लास्टिकचे कण हे जर पाण्यामध्ये गुप्त स्वरूपामध्ये म्हणजे अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये राहून जर आपल्या शरीरामध्ये शिरले तर त्यांना बाहेर काढणारी कुठलीही यंत्रणा आपल्या शरीरामध्ये दुर्दैवाने नाही. आणि त्यामुळे या सगळ्या बाबत आपण सगळ्यांनी सजग होण्याची आणि या सगळ्याची माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रिसायकलिंग ऑफ वॉटर असाही एक विषय आहे. छोटा आहे असं का म्हणतो माहितीये का? कारण जिथे जिथे समजा रिसायकलिंग ऑफ वॉटर असं मी म्हटलं तर लोक त्याच्यावरती भरपूर वेगवेगळ्या रिॲक्शन देतात. लोक म्हणतात ते अशुद्ध पाणी आहे, मी वापरलेलं पाणी आहे, मला माहितीये मी काय त्या पाण्यामध्ये टाकलंय, ते त्या पाण्यातनं बाहेर काढून ते परत पाणी शुद्ध करणं म्हणजे ते पाणी परत रिसायकल किंवा रियूजला आणणं. इतकं सोपं त्याचं जर व्याकरण असेल तर आपल्या घरामध्ये असलेलं सगळं पाणी आणि आपण वापरलेलं पाणी हे साधं फिल्ट्रेशन करून त्याच्यावरती छोटीशी रासायनिक प्रक्रिया करून आपण ते पुनर्वापरासाठी वापरू शकतो. अशा स्वरूपाची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात जर आली ना तर आपण
खेडेगावातनं उचलून जे पाणी आणतो ना बाहेरनं, त्या पाण्यामध्ये 50% रिडक्शन होऊ शकतं. आणि या सगळ्यामध्ये आपण सगळे वैज्ञानिक आहोत, म्हणजे विज्ञान निष्ठ आहोत. वैज्ञानिक अंधश्रद्धा मनात न बाळगता सायन्सची जी कॅपॅसिटी आहे पाणी स्वच्छ करायची, ती जर नीट वापरली तर आपण एकदा वापरलेलं पाणी परत एकदा शुद्ध करून आपण दुसऱ्यांदा वापरू शकलो तर आपण फ्लशिंग, क्लिनिंग अशा गोष्टी करता हे पाणी सहज एकदा वापरू शकतो, परत एकदा वापरू शकतो. आणि पाण्याची एकूण रिक्वायरमेंट म्हणजे एकूण गरज ही 200, 250, 250 वरनं परत 100 वरती आणू शकतो. 100 वरती गरज आली तर आजची लोकसंख्येला पुरेल, इतकं पुरेल काय, आपण सगळेजण दररोज 6 बादल्या 7 बादल्या आंघोळ करू शकू इतकं पाणी आपल्याकडे आहे. आणि म्हणून मला जलसाक्षरतेच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पाण्याच्या प्युरिटीबद्दल, पाण्याच्या अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धतेबद्दल आणि आपण त्या पाण्यावरती प्रक्रिया करून परत एकदा वापरण्याच्या आपल्या प्रवृत्तीबद्दल, या तिन्ही गोष्टीबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. जलसाक्षरतेच्या पुढच्या काळामध्ये हे तीनही विषय मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चालवायला लागतील. मला असं वाटतं की मी भरपूर वेगवेगळ्या गोष्टीवरती बोललो, कारण या सगळ्या गोष्टी मिळून जलसाक्षरता बनते. आणि आपल्यासारखे कार्यकर्ते म्हणजे आपल्यासारखे लोक जे इतरांशी या विषयावरती बोलतात त्यांना या सगळ्या विषयाची निश्चित माहिती पाहिजे, तरच आपण इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. आणि या सगळ्या विषयामध्ये अत्यंत उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत, अत्यंत उत्तम वेबसाईट उपलब्ध आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटची वेबसाईट आपल्याला या संदर्भात सगळी माहिती देते. नंतर मोहनराव आपटेंचं याला जीवन आहे असे नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा अत्यंत उत्तम आहे, जे तुम्हाला सगळी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन देते. रिसेंट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर हायड्रोलॉजिकल अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रिसेंट इन्फॉर्मेशन त्याच्यामधून मिळेल. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत वारंवार जर आपण पोहोचवत राहिलो ना तर लोकांच्या मध्ये योग्य प्रकारचा बदल निश्चितपणे होईल. मला असं वाटतं की मी भरपूर मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला म्हणजे भरपूर मोठ्या स्केलवरती मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगितल्या, पण ह्या सगळ्या वस्तूंची किंवा या सगळ्या गोष्टींची व्होकॅब्युलरी आपल्या दैनंदिन वापरामध्ये येणं म्हणजे जलसाक्षरता सर्वत्र पोहोचणं असं मला वाटतं. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही जलसाक्षरतेची विविध ऍस्पेक्ट मधून माहिती सांगितली. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, तो मी विचारते. प्रेमानंद शानबाग यांनी विचारलंय की तुम्ही मिनरल पाण्याचा उल्लेख केलात, तर ते पाणी नावाप्रमाणे शुद्ध असतं का? ते पाणी त्याच्यावरती लिहिलेलं जे आहे ना त्याप्रमाणे शुद्ध असतं, त्याप्रमाणे असतं, ऍसे प्रमाणे असतं. परंतु ती कंपनी कुठली आहे आणि ते कशा प्रकारे तयार झाले ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. मिनरल म्हणजे आयडियली मिनरल वॉटर इज म्हणजे ज्याच्यामध्ये मिनरल्स आहेत ते पाणी खरं म्हणजे शुद्ध म्हणजे त्यातले सगळे कंटेंट बाहेर काढलेत असं नाहीये. डिमिनरलाइज वॉटर वेगळं आणि मिनरल वॉटर वेगळं. म्हणजे गंगेचं पाणी म्हणून आणलं जातं ते गंगेचं पाणी शुद्ध असतं असं लोकांना वाटतं. तर गंगेचं पाणी शुद्ध असतं कारण त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे मिनरल्स आहेत. तरी पण प्रवाहात ते शुद्ध राहत नाही, परंतु गंगेच्या उगमाजवळ ते शुद्ध असायची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये ते मिनरल्स आहेत त्यामुळे ते अधिक शुद्ध असायची शक्यता आहे. परंतु डिमिनरलाइज वॉटर जे असतं ना त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स बाहेर काढलेत. हे आपल्या प्रकृतीला चांगलं नसतं. आपल्याला काही मिनरल्स पाण्यामध्ये असलेलेच पाणी प्यायची सवय आहे. त्यामुळे तशा स्वरूपाचं पाणी मिनरल वॉटर म्हणून तर त्याला मिनरल वॉटर म्हणतात आणि ते मार्केटमध्ये मिनरल वॉटर विकलं. थँक्यू सर. श्रद्धा कुलकर्णी तुमचा प्रश्न विचारू शकता. हा सर, आयोनाइज वॉटर चांगलं असतं का 9 pH वालं प्यायला? तुम्हाला रिक्वायरमेंट म्हणून सांगितलंय का कोणी आयोनाइज वॉटर प्यायला? हा म्हणजे ऍसिडिटी वगैरे होते म्हणून आम्हाला सजेस्ट केलं होतं एकाने. वैद्यकीय सल्ला असेल तर प्यायला हरकत नाही, अदरवाईज ही रिक्वायरमेंट नाही आहे आपली. आयोनाइज कुठल्याही पाण्यामध्ये कुठलाही सॉल्ट जर विरघळला ना तर तो सॉल्ट आयनच्या स्वरूपात असतो. तो सॉल्ट राहतच नाही. सोडियम क्लोराईड पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ते NaCl कमी प्रमाणात असतं, ते आयनच्या स्वरूपामध्ये जास्त असतं. खरं म्हणजे 2 आयन्स असतात ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन, त्या स्वरूपामध्ये ते जास्त असतं. त्यामुळे ते इलेक्ट्रोलाइट होतं पाणी आणि ते इलेक्ट्रोलाइट आपल्याला उपयोगी असतं. म्हणजे कुठलाही खरं म्हणजे मिनरल्स आपलं जे ऑर्गॅनिक वर्ल्ड आहे ना त्याचा इनऑर्गॅनिक वर्ल्डशी असलेला संबंध आहे ना तो पाण्यामधून असतो. दे कनेक्ट इच अदर विथ वॉटर. म्हणजे आपण कुठलंही आयन खाऊ शकतो का? म्हणजे आपण लोखंड एक चमचाभर खाल्लं तर आपल्याला लोह मिळेल का? नाही मिळणार. परंतु ते आयन्सच्या स्वरूपात जर आयन असेल ना तर ते पाण्यामार्फत आपल्या पोटात जाऊन ते शरीर आपलं ब्लड ते घेऊन आपलं ब्लड अधिक तांबडं होऊ शकतं. ओके, धन्यवाद सर.
थँक्यू. ऍक्च्युली मला विचारायचं होतं की आरो वॉटर प्रकृतीला चांगलं की वाईट? रिव्हर्स ऑस्मॉसिसने क्लीन केलेलं वॉटर असं तुम्हाला म्हणायचंय सर? हो, रिव्हर्स ऑस्मॉसिसने क्लीन केलेलं वॉटर, दॅट इज अ टाइप ऑफ ऑर मेथोडॉलॉजी फॉर क्लीनलीनेस ऑफ द वॉटर. त्याच्यातलं सॉल्ट काढून घेण्यासाठी ती वापरली जाते. आरोची पद्धत जी आहे ती, ते चांगलं का वाईट अशा प्रकारचा माझा तरी आतापर्यंत काही असा विषय आलेला नाहीये. सगळ्या ज्या फिल्ट्रेशनच्या म्हणजे सगळ्या ज्या शुद्धीकरणाच्या सोयी आहेत त्याच्यामध्ये एक रिव्हर्स ऑस्मॉसिसची प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं. परंतु ते पर्टिक्युलर पाणी वापरल्यावरती ते चांगलं का वाईट याचा माझा अभ्यास नाहीये सर. तुमच्याकडे माहिती असली तर सांगा सर नक्की. थँक्यू. पुढच्या काही अनाउन्समेंट्स कडे वळूया. आता सरांनी मगाशी बोलताना माझा तलावांचा आपण जो प्रकल्प सुरू केलाय त्याचा उल्लेख केला. तर त्याची कॉन्फरन्स आपण उद्या ऑर्गनाईज करत आहोत, म्हणजे 4 जानेवारीला. तर याचं टायमिंग 10 ते 2 आहे आणि ठाणे महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे पाचपाखडीचं, नरेंद्र बल्लाळ सभागृह, तिकडे आपली ही कॉन्फरन्स होणार आहे. यामध्ये आपल्याला डॉक्टर उमेश मुंडले सर, जे जलतज्ञ आहेत, ते या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत की आपली माझा तलावची जी थीम आहे संवर्धनासाठी सुशोभीकरण, तर या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबतच काही स्कूल स्टुडंट्स आहेत, ते आपल्यासाठी त्या तलाव संवर्धन या विषयामधलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, पोस्टर आहे आणि पथनाट्य आहे, तर सादरीकरण देखील ते मुलं करणार आहेत. आणि मुलांचंच आपण एक पॅनल डिस्कशन देखील यामध्ये ऑर्गनाईज केलं आहे की प्रत्येक शाळेने काही तलाव अडॉप्ट केले होते, तर त्या मुलांचं या तलावाबद्दलची काय ऑब्झर्वेशन्स आहेत याबद्दल ते पॅनल डिस्कशन मध्ये मुलं आपल्याला सांगणार आहेत. आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यासोबत माननीय खासदार श्री नरेशजी मस्के सर उपस्थित राहणार आहेत आणि मिलिंद बल्लाळ सर, जे ठाणे वैभवचे संपादक आहेत, ते देखील यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी देखील या कॉन्फरन्ससाठी नक्की उपस्थित राहावं. उद्या शनिवारी सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये आपली कॉन्फरन्स होणार आहे ठाण्यामध्ये. त्यानंतर अजून एक अनाउन्समेंट आहे. उद्या संध्याकाळीच, म्हणजे ही कॉन्फरन्स झाल्यानंतर तुम्ही लगेच या फिल्म क्लबला देखील जाऊ शकता. 4 ते 6 या वेळामध्ये आपला इको फिल्म क्लब आपण ऑर्गनाईज केला आहे. आपलं पर्यावरण एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल आपण दरवर्षी चालवत होतो. कोविडच्या आधीपर्यंत आपलं वर्षातून 2 वेळा एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल व्हायचं आणि कोविड नंतर सुद्धा आपण डिसेंबर महिन्यामध्ये शाळेतल्या मुलांसाठी फेस्टिवल चालवतो. तर याच्यासाठी आपण ह्याचाच फिल्मचाच आपण एक क्लब आता सुरू करत आहोत. तर त्याचं दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण ह्याचे शो करणार आहोत. तर आता उद्या म्हणजे शनिवार 4 जानेवारीला 4 ते 6 या वेळेमध्ये आपला इको फिल्म क्लब होणार आहे. तर याला देखील तुम्ही नक्की सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती. त्यानंतर 5 जानेवारीला रविवारी, आज मी मगाशी सेशनच्या सुरुवातीला जे भटकंतीचा उल्लेख केला, तर त्याच्याच अंडर आपलं बर्डिंग ट्रेन आपण ऑर्गनाईज केला आहे भांडूप पंपिंग स्टेशनला. तर याला सुद्धा सर्वांनी नक्की उपस्थित राहावे. 6:45 वाजता आपण तिथे भेटणार आहोत भांडूप पंपिंग स्टेशनच्या मेन गेटच्या इथे. आणि तिकडून मग आपण तिकडचे बर्ड्स ऑब्झर्व करणार आहोत. आपल्यासोबत एक्सपर्ट देखील असणार आहेत आणि ते आपल्याला या विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वांनी नक्की या ट्रेनला देखील उपस्थित राहावे अशी विनंती आहे सर्वांना. त्यानंतर पुढचे जे काही 4 सेशन आहेत त्याविषयी मी सांगते. आपला हा जो पूर्ण महिना आहे तो पाणी या विषयाला आपण डेडिकेट केला आहे. तर 10 तारखेचं सेशन जे आहे ते नद्यांचे महत्व या विषयावरती अविनाश कुबल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 17 तारखेला स्वच्छ खाडी अभियान या विषयी डॉक्टर प्रसाद कर्णिक सर मार्गदर्शन करणार आहेत. 24 तारखेला जे आपले उद्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर उमेश मुंडले, ते आपल्याला विहिरींचे महत्व या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आणि 31 तारखेला म्हणजे शेवटच्या शुक्रवारी आपलं माझा तलाव कॅम्पेन काय आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय काय त्या कॅम्पेनच्या अंडर केलं याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर नक्की सर्वांनी या 4ही सेशनला उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा मी आपले आजचे स्पीकर प्रोफेसर विद्याधर वालावलकर यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व पार्टिसिपंटचे देखील खूप खूप आभार. आपल्याला अजूनही काही प्रश्न असतील किंवा अजून काही विचारायचं असेल, ऍड करायचं असेल तर आजच्या विषयासंदर्भात किंवा एकूणच पर्यावरण या विषयासंदर्भात किंवा यापुढे एखाद्या विषयावर तुम्हाला सेशन हवं असेल खुली पर्यावरण शाळेमध्ये, तर ते देखील तुम्ही सजेस्ट करू शकता. आपल्या ग्रुपवरच तुम्ही नक्की तो मेसेज पाठवून द्या. आपण त्याप्रमाणे विषय घेण्याचा प्रयत्न करू पुढच्या सेशन्समध्ये. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढच्या शुक्रवारी भेटूया 4 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.